वडगाव लांडगा या पवित्र मातीत संत मुक्ताई, आवाज खुलत नाही, बहुउद्देशीय शिक्षण संस्था, माईक वर घ्या थोडं, माझ्या भगिनी आदरणीय हरिभक्ती परायण भजनानंदी मेरे सारखं जीवन जगणारी प्रेममूर्ती श्री अश्विनीताईंच्या या निमंत्रणाचा आदर करून ही कीर्तन सेवा तुमच्या समोर करण्याचा सुयोग मला प्राप्त झालेला आहे. उत्तम पखावज वादक टाळकरी, माता भगिनी, आबालवृद्ध या सगळ्यांना खूप धन्यवाद. माझ्या कीर्तनात कसा फेरबदल झाला हे मलाही कळलं नाही, परंतु माझ्या दैनंदिनी नावाच्या कीर्तनाच्या वहीमध्ये, सूचीमध्ये, दप्तरात खाडाखूड नावाचं प्रकरण मी केलं नाही, किंवा ॲडजस्टमेंट करायची मिस्टेक, किंवा ते कीर्तन खाली घ्यायचं, त्याचं टाळायचं, मग तिसरं घ्यायचं, असं मी केलं नाही. सुयोगानं आजची रात्र माझी रिकामी होती आणि त्या रात्रीचा सदुपयोग एका साध्वी जीवन जगणाऱ्या एका लढीवाळ प्रेममूर्ती माझ्या बहिणीकडे येऊन मी हा दिवस साजरा करावा अशी माझी मानसिकता झाली. 30 ते 34 वर्षाचा माझा या सगळ्यांचा निकटवर्ती संबंध आहे. म्हणजे त्यांच्या माहेरातही माझं जाणं येणं आणि त्यांच्या प्रापंचिक सत्तेतल्या सासरातल्याही म्हात्रे कंपनीला ओळखणं, त्याचबरोबर त्यांच्या बंधूचीही माझी ओळख, आणि पालघर जिल्ह्यातल्या बिलवलीला त्यांची जी बहीण आहे ती सुस्वभावी, अत्यंत विनम्र, भोळी, तिचं नाव मीराताई. तिच्याकडे मी कीर्तनं केली आहेत, अजूनही जातो. माझ्या जीवनात स्त्री आणि पुरुष हा भेद आतापर्यंत करण्याची कुबुद्धी देवाने मला दिली नाही. मी एक श्रुती सांगतो आपल्या समोर. आ ब्रह्मस्तंभ पर्यंतम सर्वम विष्णुमयम जगत. कीर्तन कमी लोक असू देत, आवाज कमी जास्ती करू नका, कीर्तन लोक कमी असू देत, पण अभ्यासकांच्यासाठी मी चिंतन करतोय. आ ब्रह्मस्तंभ पर्यंतम सर्वम विष्णुमयम जगत. हे संपूर्ण जगत हरिमय आहे, भगवतमय आहे, कृष्णमय आहे. संपूर्ण जगत जर कृष्णमय आहे, हरिमय आहे, तर भेदाचं कारण शिल्लक राहतं कुठे, हा एक स्टडी करणारा, अभ्यास करणारा विषय शिल्लक राहतो. स्त्री आणि पुरुष नैसर्गिक ईश्वर सत्तेत लिंग भिन्नता असली तरी मनाचं मनोन्मीलन आणि भक्ती समर्पणाची जी भावना आहे ती अत्यंत शुद्ध असेल तर मेवाडची मीरा, गंगाखेडची जना, आपे गावातली मुक्ता, पाठकांच्या कुळातली बहेणा, संत सकू आणि कान्हो पात्रा या सगळ्या स्त्री शक्तीच होत्या. आणि या स्त्री शक्तीने या भारताला ललांभूत केलेलं आहे. या हिंदुस्थानाला, या भारतवर्षाला प्रेमसमर्पण केलेलं आहे. पूर्व काळात गार्गी, मैत्री, अरुंधती, लोपामुद्रा, सीता आणि सावित्री आणि वैदर्भ देशीची रुक्मिणी आपल्या संप्रदायाची माता. वैष्णवात अत्यंत प्रेम असणारी, ब्रजात वृंदावनात लालाच्या बरोबर विहार करणारी राधा असेल, महाराष्ट्रात पुण्यश्लोक अहिल्यादेवी असतील, शिवरायांना प्रसवणारी, महाराष्ट्राचं सौभाग्य बदलवणारी
भगवा ध्वज फडकवणारी आणि स्वराज्याचं तोरण बांधायला लावणारी मा जिजाऊ एक स्त्री शक्ती होती. नाथांची अर्धांगिनी गिरिजा, तुकोबरायांची आवडी, या सगळ्या संत स्त्रियांनी महाराष्ट्रात एक क्रांतदर्शी विचार समाजापर्यंत मांडलेले आहेत. तुमच्याही उपदेशीय पंथ परंपरेत जी ती बहुडी योगिनी आहे, ती तपस्विनी आहे, साधना संपन्न आहे, ती तशी मुळात कामाख्याची शिष्या, पण कान्होबाला तिच्या पुढे नतमस्तक व्हावं लागलं असं माहीम भट्टाच्या लीळा चरित्रात मी वाचलेलं आहे. भीष्माचार्य बाबांच्याकडं, बीडकर बाबांच्याकडं, फलटणकर दादांच्याकडं, त्याचबरोबर आदरणीय बाभुळगावकर शास्त्रींच्याकडं माझं सातत्याने जाणं येणं आहे. आणि चिंतनी नावाच्या कार्यक्रमात मी एका सूत्रावर प्रवचन पण केलेत, ते मला आता शुद्ध आठवत नाही. प्रेमाची ठाई उचितच स्फुरे असं काही सूत्र आहे. त्या सूत्रावरती मी प्रवचन केलं होतं. मी माझ्या जीवनात पंथभेद कधी केला नाही, जातीय तडा निर्माण होईल असे विधान कधी केले नाहीत, आणि स्त्री पुरुषात कलह निर्माण होतील अशा वाक्यानं संप्रदायात कधी ढवळाढवळ करण्याचा प्रयास आणि प्रयत्न केला नाही. माझं एकच म्हणणं आहे, धर्म न मानणाऱ्यांच्या पेक्षा धर्म मानणारा जो वर्ग महाराष्ट्रात जन्माला येईल त्याला आलिंगन द्यावं, हे माझं स्वच्छ मत आहे. मग ते स्वाध्याय असेल, प्रजापिता ब्रह्मकुमारी असेल, धर्माधिकाऱ्यांची बैठक असेल, स्वामी समर्थांचं केंद्र असेल, निरहंकारी बाबांची संस्था असेल, वारकरी एखादी भगिनी लेक स्त्री माता असेल, एखादा नवीन होतकरू पखावज वादक असेल, एखादी तरुण तडफदार तारुण्याच्या पथावर पाऊल टाकणारी लेक कीर्तनकार असेल, एखादा वीणा घेणारा तरुण असेल, एखादा संवादिनी वादक, एखादा प्राध्यापक असेल, एखादा सेवेकरी चोपदार असेल, यांची मन न दुखवता यांना आपलं कसं करता येईल याचा साक्षेपी विचार येणाऱ्या काळात धर्माला, भारताला, महाराष्ट्राला अपेक्षित आहे. आणि जुने कलह, भांडण, वादविवाद बाजूला टाकून तुम्ही आम्ही खेळी मिळी गदारोळी आनंदे. ज्ञानोबारायांनी त्या काळात मिळविली मांदी वैष्णवांची. अनेक पंथातले लोक वल्लभाचार्यांच्या परंपरेतले राधा भक्त, रामानुजांचे राम उपासक, रामानंदी सीतेवर प्रेम करणारा वर्ग, शंकराचार्यांचा अद्वैत वेदांतवाद, गोविंद प्रभू, श्री चक्रधर स्वामी, माहीम भट्ट यांचं तत्वचिंतन, सीख आणि साही यांचंही तत्वचिंतन, सेगावीचे गजानन महाराज, अक्कलकोटचे स्वामी समर्थ, पंत महाराज बाळेकुंद्रीकर, नित्यानंद महाराज तुंगारेश्वरकर, या सगळ्यांना बरोबर घेऊन एक व्यापक विचाराची दिशा येणाऱ्या काळात समाजापर्यंत मांडणं फार गरजेचं आहे. आपण काय करतो, एक तर लोक परमार्थाला आकृष्ट होत नाहीत आणि आलं की त्यांच्या प्रपंचाची निंदा, तुझ्या गळ्यात माळ नाही, तू बाजूला सरक, तुझं मी पाणी पिणार नाही, तुझ्या घरी मी येणार नाही, तू आमच्या पंथातला नाही, यामुळं त्याचं मन दुखावल्या जातं. त्याला हळूहळू डाहळे डाहळे या ज्ञानोबराच्या वचनाप्रमाणे लवचिक करायला पाहिजे, हळूहळू उपदेश करायला पाहिजे. इस्कॉन नावाची संस्था आपण पहा, ते कृष्ण उपासकच आहेत, परंतु न्यूयॉर्क, वृंदावन, आफ्रिका, फ्रान्स, लंडन, रशियापर्यंत त्यांनी भारतातली गीता पोहोचवण्याचे प्रयत्न केले. आणि आपण आपल्यातल्या संकुचित विचारामुळं इतरांना मोठं तर करत नाहीत, पण आपणही मोठं होत नाहीत, हे मोठं दुर्दैव आहे. येणाऱ्या काळातल्या कीर्तनकारांना तामिळ यायला पाहिजे, बंगाली यायला पाहिजे, स्वच्छ हिंदी यायला पाहिजे, संस्कृत यायला पाहिजे, इंग्रजी जर परराष्ट्रात जायचं असेल तर यायला पाहिजे, गुजरात प्रांतात जायचं तर गुजराती यायला पाहिजे, जर आगरी कुळात कीर्तन करायचे तर त्याला कीर्तनात
अलचपज. त्याला भाषा ती आली पाहिजे. आपल्याकडं भाषेचं दारिद्र्य आहे, पण प्रमाण आपल्याकडे अशी आहेत. 56 भाषेचा केला असे गौरव. गौरव. त्या 56तल्या 50 बाजूला जाऊ दे, निदान 6 तरी शिक मिनिमम. विठ्ठल इन्स्टाला, ट्विटरला, यूट्यूबला सगळीकडे मला तुम्ही शोधा. माझ्या कीर्तनात तीव्र शांततेची मला सवय आहे. स्पीकर, पखावज, पखावजाचं पान, टाळकरी, गाड्या, जनरेटर या सगळ्यापासून मी माझ्या जीवनात अत्यंत सावध आणि सतर्क जीवन जगलोय. माझा हेतू एवढाच आहे की शांततेत वैचारिक मंथन लोकांच्या कानावरती जावं आणि ज्ञानोबऱ्यांचं वचन ऐका महाराज. ऐकणाऱ्यांच्या हृदयाला परतत्व स्पर्श व्हावा. एक दृष्टांत देतो. क्रिकेट खेळताना बॅट्समन बॉल मारतो, पण आकाशातून खाली येणारा बॉल कॅच घेण्यासाठी विकेट किपर पळत राहतो. तुम्ही ऐकताय ना सगळेजण? जरा थोडे प्रसन्न राहा ना. कॅच घेण्यासाठी तो पळतो, जीवाची बाजी लावतो, पडतो, उडी मारतो, पुन्हा उठतो, पण बॉल आणि कॅच इकडे तिकडे जाऊ देत नाही. दृष्टांत संपला. क्रिकेटच्या ग्राउंडवरती बॉल हातात स्वीकारण्यासाठी जसं जीवाचं रान तो करतो, तसं कीर्तन, प्रवचन, महाचिंतनीच्या उपक्रमात ऐकताना या विकेट किपर नावाच्या श्रवण करणाऱ्या लोकांनी कान नावाच्या पात्रात शब्द नावाचा बॉल कॅच करायचा आहे. वा वा वा. आणि मग त्या मैदानातल्या डावात मजा येते आणि तो क्रिकेट रंगला जातो. तत्वज्ञानाचा हा क्रिकेटच आहे, ही चेंडू फळीच आहे. मी माझा बॉल तुमच्याकडे दिला की तुम्ही सावध पाहिजेत. ऐका जी तुम्ही भक्त भागवत कॅच घेण्यासाठी. श्रीमद भागवताच्या आरंभाला चिंतन असे, रसमालयम मुहुरहो. हा जो रस आहे, उदाहरणार्थ आता आंब्याच्या रसाचा काळ आहे, आम्र रसाचा, तर तुम्हाला मला शुगर आहे, फक्त आंब्याचा रस एवढ्या शब्दानं आपण समाधान मानायचंय. किंवा शेजारच्याला वाढल्यानंतर डोळ्यानं उघड्या फक्त पाहायचंय, खायचं नाही. मला माझे डॉक्टर म्हणाले गोड खाऊ नका, फक्त गोड बोला. रस खायचा नाही, तर त्याला एक चमचा असतो आणि मग ते ओठानं जिभेनं त्या रसाला चाखायचंय. हा झाला प्रापंचिक व्यवहार, या शरीराचे चोचवले पुरवताना. परंतु अध्यात्मात श्रवण करताना कानांना प्रार्थना. श्रवणांचे श्रवण, घ्राणांचे जे घ्राण, रसने गोडपण विठ्ठल माझा, रसने गोडपण विठ्ठल माझा. श्रवणाचे श्रवण, ऐकायचं तर कानाला सूचना द्यायची, त्याचे गुणानुवाद ऐका. अजून एक प्रमाण आहे, ऐका जी तुम्ही भक्त भागवत, ऐका जी तुम्ही भक्त भागवत, ऐका जी तुम्ही भक्त भागवत, ऐका जी तुम्ही भक्त भागवत. कराल ते हित शुद्ध करा, कराल ते हित शुद्ध करा, कराल ते हित शुद्ध करा, कराल ते हित शुद्ध करा. किंवा तुम्ही ऐका रे कान, तुम्ही ऐका रे कान म्हणा, तुम्ही ऐका रे कान, तुम्ही ऐका रे कान, तुम्ही ऐका रे कान, कान, तुम्ही ऐका रे कान म्हणा, तुम्ही ऐका रे
ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण माझ्या विठोबाचे गुण तुम्ही ऐका रे कान कान तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण माझ्या विठोबाचे गुण तुम्ही ऐका रे कान तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण हे बाबा माझ्या विठोबाचे गुण माझ्या विठोबाचे गुण तुम्ही ऐका रे तुम्ही ऐका तजणी कर या दीना गुरुनाथा मजतारी जननी जनक मज खचितची तुझ पुढे चिंता नाही ठावी गुरुनाथा मजतारी. हा झाला आडाना राग. पखवाजाच्या पुढीचा आवाज चर अशा प्रकारचा येतोय. विकोयना ते गाणे म्हणणारे पोवाडेवाले कवितावाले यांना लागतं. मला कशाला मी चिंतन करतोय विठ्ठल विठ्ठल डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठ्ठलाचे मुख. एक डोळ्यांना सूचना आहे आणि दुसरी सूचना आहे तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण. शंका आणि समाधान. विठोबा नेमका कोण आहे हा एक अभ्यासाचाच विषय. कृष्णाच्या जन्मकथात मातापित्यांचा ठाव आहे, त्याचं गोत्र सांगता येतं, त्याचं जन्मस्थानही प्रतिपादन करता येतं. रामाच्या अयोध्येबद्दलही बोलता येतं. तिरुपतीचा बालाजी मांडता येतो. अनसयानंदन दत्ताबद्दलही बोलता येतं. भार्गवनंदन रेणुकेचा पुत्र परशुरामाच्या बाबतीतही चर्चा करता येते. ते हे निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान यांचे आई वडील आडनावं गोत्र शाखा हेही सांगता येतं. परंतु पांडुरंगाच्या बाबतीत डेफिनेटली आतापर्यंतच्या माझ्या जीवनात असा कोणी मला भेटला नाही की एक्झॅक्टली ही देवता आहे तरी काय. वारकरी संतांनी या देवतेचं गुणवर्णन केलं, परंतु पुराणात याच्या संबंधानं फार काही माहिती मिळते असं नाही. पण पुढचं वाक्य ऐका, माहिती नाही असं नाही, फक्त मन लावून ऐकलं पाहिजे. याला सूत्र श्लोक सांगतो. भीमातीर निवासाय पंढरीपुरवासिने पांडुरंग प्रकाशाय विठ्ठलाय नमो नमः. हा निवडलेला श्लोक आहे आपण. भीमातीर निवासाय स्कंद पुराण व्यासांच्या मुखातून निघालेला श्लोक आहे. भीमातीर निवासाय पंढरी पंढर नाही पंढरी पुरवासिने पांडुरंग प्रकाशाय श्री विठ्ठलाय नमो नमः. विठ्ठलच कृष्ण आहेत याला पुरावा काय. गीता जेणे उपदेशिली तीही विटेवरी माऊली तीही विटेवरी माऊली. कुरुक्षेत्रावर अर्जुनाला गीता सांगणारी देवताच आता युद्धाला राजकारणाला सगळ्या प्रकरणाला अत्यंत कंटाळली. द्वारिकेची सत्ता विश्वकर्म्याच्या करवी निर्माण केलेली सोन्याची नगरी त्याने त्यागली
आणि तो विठोबा झाला आणि माता पित्याच्या भक्तीला वेड्या झालेल्या पुंडलिकानं ठेवलेल्या विटेवरती विराजमान झाला. इथे मी तुमच्या जीवनाशी ही कथा जुळवतो आहे. ब्रह्मांडाच्या नायकानं सगळं त्यागलं, द्वारिकेतली सत्ता त्यागली, गुजरातची संपत्ती त्यागली, विश्वकर्म्यांनी लावलेल्या सोन्याच्या पत्र्याच्या वेलबुट्ट्या नकशी आणि सुंदर नुपुर ध्वज कलश शिखर हे सगळं त्यागलं. 16,108 राण्या, पुत्र पौत्र, नौकर चाकर, डफेदार मामलेदार सगळे त्यागले श्रीहरीनं. आणि श्रीहरी एक दिवस उद्धवाच्या खांद्यावर मान टाकून खूपच रडले. रडल्यानंतर कृष्ण देवतेला उद्धवाने विचारलं, देवा सगळं जग रडतं तेव्हा डोळे पुसण्याचं काम तुझं असतं, पण तुझ्या डोळ्यात पाणी का रे देवा, असं उद्धवाने विचारल्यानंतर नाथांच्या मुखातून ओवी बहरली. ज्ञान वैराग्य निवृत्ती, धृती शांती ब्रह्मस्थिती यांची जननी माझी भक्ती, जाण निश्चिती उद्धवा. उद्धवा इथं संपत्ती आहे, पुत्रपौत्र आहेत, धर्मपत्नी आहे, सगळं प्रातिभाषिक आहे, पण माझे लढीवाळ वैष्णव, लढीवाळ लेकी, लढीवाळ बाळ, माझे सन्मित्र वैष्णव वृंदावनापासून मला भेटले नाहीत. पेंद्या नाही, वडज्या नाही, वाकड्या नाही, मधुमंगल नाही, श्री श्यामा नाही, दामा नाही, मनसुखा नाही, मीरा नाही, जना नाही, मुक्ता नाही, राधा नाही, अनया नाही, मला यांच्या विना करमत नाही. या सगळ्या संपत्तीला मी ठोकरतो आहे. लाथाळीला संसार केला षड उर्मीचा मार. परमात्म्याने सगळं त्यागलं आणि श्रीहरी चंद्रभागेच्या तीरावरती पुंडलिकाच्या भक्तीला वेडे झाले आणि वेटेवरती उभा राहिले. माझ्या अश्विनीचं तसंच आहे, तिचं तसं जीवन आहे. 12 टावरची बिल्डिंग तिची डोंबवलीत, कल्याणलाही संपत्ती. वयाच्या 25व्या वर्षी तिच्या पतीनं देह त्यागला आणि भर तारुण्यात ह्या पोरीला आळंदी तीर्थक्षेत्रात, पंढरी तीर्थक्षेत्रात, त्रिंबक तीर्थक्षेत्रात साधूंच्या सहवासात राहण्याची तीव्र जिज्ञासा निर्माण झाली. हळूहळू वितराग निर्माण झाला. वैराग्याच्या पथावरती पाऊल टाकलं तरी झडझडून वाहिला अनेक ये भक्तीचे वाटेला जिया पाऊस अभ्यंग निज धाम माझे. आणि आमच्या मराठवाड्यातल्या केज जवळच्या पुरी नावाच्या मठातील एका परमहंस परिव्राजक हरिभक्त रामकृष्ण महाराज पुरी नावाच्या एका संन्याशाची भेट झाली आणि त्यांच्या कीर्तनात त्यानं हिला बोलवलं. म्हणाले, बाळा तू इकडे ये, इकडे अश्विनी इकडे ये, तू आजपासून कीर्तन करायची आहेस. ती कुठे अध्यात्माला शिकली नाही, ना वेद, ना उपनिषद, ना संस्कृत, ना गीता, ना ज्ञानेश्वरी, ना गाथा, ना चातुर्मास, ना एखाद्या संस्थेत. तशी स्त्रियांची कुचंबणाच आहे. स्त्रियांना मुक्त कंठानं शिकवणाऱ्या संस्था अजूनही नाहीत. मग अशा काळात एका तारुण्याच्या उंबरठ्यावरती देखणी स्मार्ट अश्विनी विवाह करू शकले असते, प्रपंच भोगू शकली असती, आनंद लुटू शकली असती, एसी रूममध्ये पडून राहू शकली असती. पण जाता जाता गुरुबोध झाला आणि आमच्या बीड जिल्ह्यानं लिकीला ओटीत घेतलं आणि रामकृष्ण महाराज पुरी वरब गावकरांनी तिला अनुग्रह दिला आणि वारकरी संप्रदायाच्या पथावर आणून सोडलं. तेही वाऱ्यावर सोडलं नाही. त्याची माझे हित करीती सकळ जेणे हा गोपाळ कृपा करी. आपणासारखी करीती तात्काळ नाही काळ वेळ तया लागे. तिला मुलगी झाली, मुलगा झाला. मुलीच्या नावाची सगळी संपत्ती तिनं देऊन टाकली आणि या छोट्याशा चिमुकल्या निर्जर अरण्यातल्या पर्वतांच्या टेकडीत वसलेल्या संगमनेर प्रभागात अमृतवाहिनीच्या जवळ, प्रवरेच्या जवळ तिचं येणं झालं आणि वडगाव लांडगा या पवित्र मातीत 5 गुंठ्याचा मठ डेव्हलप करत करत तिनं पत्र्याच्या निवासात राहण्याचं ठरवलं. याचं एकच उत्तर आहे, भोगानंतर त्याग स्वीकारणं. याला गीता सांगते, त्यागा शांतीरनंतरम. शांती परते नाहीत सुख, एरा अवघेचे दुःख. तिच्याबद्दल बोललो, आता माझ्या जीवनात ती कथा सांगतो. कालच्या 21 तारखेला तिच्या भाच्याचं म्हणजे मकरंचं लग्न नाशिक जिल्ह्यातल्या देवळ्याला झालं माझ्या मुलाचं. मी गेलो नाही. कोणत्याही पंथात एकदा संन्यास स्वीकारला आणि त्यागाची भूमिका स्वीकारली
की पुन्हा डुंकून पाहायचं नाही, हा नियम आहे. वडगाव लांडग्याच्या लेकींना, आयांना, मावशांना, काकूंना, भावांना, लेकरांना मी खूप धन्यवाद देतो की तिच्याकडे लक्ष द्या आणि सांभाळा. श्रीमंताचं लेकरू आहे, पण तिने त्याग केलाय, त्या त्यागाला सलाम केला पाहिजे, वंदन केलं पाहिजे. इथे मीडिया तंत्र किती आहे, ऐकणारे किती, टाळकरी कसे आहेत, प्रकाश कसा आहे, मंडप कसा आहे, ही डेव्हलपमेंट पाहायला मी आलो नाही. तिला वाङ्मयीन तत्वज्ञानाची ओवाळणी द्यायला भाऊबीजेला आलो आहे. लक्षात घ्या, भारतीय तत्वज्ञानाची ओवाळणी ताटात टाकणं आणि तिनं स्वीकारणं ही जीवनातली खरी दिवाळी आहे. तसं संन्याशानंतर कोणी भाऊ नाही, बहीण नाही, आई नाही, लेक नाही, धनदारा पुत्र जन हे सगळं त्यागायचंय. परंतु औपचारिक समाजात ती कोण माझी हे सांगताना नातं लावावं लागेल, माझी छोटी भगिनी विठ्ठल विठ्ठल. तिच्या थोरल्या बहिणीने पण जन्मभर भजनच केलंय. ती मीरा प्रॅक्टिकली मीरा आहे. काकड्याला उठती, भजन करती. अत्यंत गरिबीतून सुखाचा काळ त्या घराण्याला आला, पण भर तारुण्यात पतीनंतर तिनं त्या प्रपंचात इंटरेस्ट न ठेवता हरिभक्तीचा प्रपंच केला. आता एक वाक्य बोलू का मी, भागवतातलं वचन आहे. तुम्ही सगळे कधी रडाल, कदाचित हसाल, टाळ्या वाजवाल. एकदा काय झालं, भगवान कृष्णचंद्रानं दशमस्कंदाच्या उत्तरार्धात भ्रमरगीत, गोपीगीत, वेणुगीत आणि रास क्रीडा रचताना बर का, राधा नाचे, कृष्ण नाचे, नाचे गोपीजन हातवर, राधा नाचे, नाचे गोपीजन म्हणा, राधा नाचे, कृष्ण नाचे, नाचे गोपीजन. हो मन मेरो बन गयो सखी रे सुंदर वृंदावन, हो मन मेरो बन गयो सखी रे. जय राधे श्री राधे, राधे राधे प्रिया प्रिया. एक साथ ओ श्यामा श्यामा प्रिया प्रिया, श्यामा श्यामा प्रिया प्रिया, राधे राधे प्रिया प्रिया, राधे राधे प्रिया प्रिया. जय राधे श्री राधे, राधे राधे प्रिया प्रिया. जय राधे राधे, राधे राधे प्रिया प्रिया. वृंदावनातल्या रमण रीतीत रासक्रीडा रचत असताना साक्षात ब्रह्मांडाचा नायक, देखना स्मार्ट, मदनाला मोहित करणारा श्रीहरी, कंदर्पकोटी कमनीय विशेष रूपम, गोविंद मादी पुरुषम तमहं भजामी. लालाचे ओठ एवढे लालबुंद होते की डाळिंब फोडल्यानंतर दिसावं तसं, जास्वंदीचे फुलं असावेत तसे लालबुंद ओठ, नेत्र कमलाकार, आहा गालावरती खळी आणि बासमती तांदळासारख्या धवल शुभ्र दंत पंगती आणि कुरळ्या केसाची बट कन्हैयाच्या गालावरती असायची. परमात्मा गवळणींच्या खांद्यावर हात टाकायचा आणि बार बार मुखचुंबित माखा या सगळ्या जणी चुंबन घेत असायच्या आधरामृताचं श्रीहरीच्या. आणि भगवंताने एवढ्या रात्री त्यांना विचारलं, अगं तुम्ही सगळ्या जणी प्रपंचाचा त्याग करून घरदार सोडून नवऱ्याची परवानगी न घेता माझ्या या कार्यक्रमाला सहभाग का नोंदवता? लोक तुमची टीका निंदा करतील, तुम्ही सगळ्या जणी परत जा. मीडिया तंत्राला, पेपरला पहिल्या पानाला येईल की कृष्ण भोगवादी आहे आणि अनेक गवळणींना मध्यरात्री परपुरुषाबरोबर नाचवणं हा अधर्म आहे, टीका होईल. एका गोपीच्या डोळ्यात पाणी आलं. गोपी म्हणाली, कन्हैया तुला बालवयापासून मी ओळखते, लंगोटी मी घातलीये, काजळ मी लावलंय, जिट्टू मी बांधलाय, जीव मी घातलंय, दहीकाला दिलाय. तो लोकांच्या गायींचे वासरं सोडून गाढवं तिथं बांधलेत आणि मला तू सांगायला लागला घरी जा. मी घरी जाणार नाही. का? तूच आमचं सर्वस्व आहेस. कन्हैया म्हणाले, अगं नवऱ्याची अवमर्यादा करून इथं येणं अधर्म आहे. दुसरी गवळण उठली, ती म्हणाली, लाला आम्हाला नवरा समजून सांगतोयस काय? तू वेडा तूच आहेस, तू अंतर्यामी आमच्या आहेस आणि घरी पाठवतोस.
तो पंचमहाभूताच्या शरीराचा नवरा आहे, पण खरा पती तू आमचा आहेस. गवळणींनी देवाला दृष्टांत दिला, एक दृष्टांत, एक गोष्ट सांगितली, उदाहरण म्हणाली, देवा समजा हिचे मालक आफ्रिकेला राहतात, उदाहरणार्थ ते 4-4, 5-5 वर्ष येत नाही. मग तिनं तिच्या नवऱ्याचा पुतळा तयार केला मेणाचा, त्याला तिने शाल घातली, गालीचा टाकला, डिश आणली, पोहे दिले, नाश्ता दिला, चहा केला, अंगावरती झोपायला उशी वगैरे सगळं दिलं, पाय चेपले. पण मला देवा प्रश्न तुला विचारायचा आहे, ही पुतळ्याची सेवा करतीये, पण प्रत्यक्षात तिचा नवरा आला तर तिने पुतळ्याची सेवा करावी का आलेल्या नवऱ्याचे चरण धरावे, सांग ना देवा. कन्हैया म्हणाले, आलेल्या नवऱ्याचे. तसंच आहे देवा, त्या सगळ्या नवऱ्यांना सांगा आमचा निरोप की तुम्ही या देहाला भोगणारे पुरुष आहात, पण खरा पती आमचा कृष्ण तू आहेस. तसं तिचा खरा पती परमात्मा विठ्ठल. आणि रामकृष्ण महाराज वरब गावकरांच्या नंतर सिनेर मोस्ट म्हणून थोरला या नात्यानं ती माझीच आहे ना, काही वादच नाही. मी सांगायला या ठिकाणी आलोय, बाकी काही नाही. अभंगावर तुम्ही 4 महिने, 2 महिने, 8 दिवस, 3 दिवस सलग चिंतन करू शकेल. आय एम ऑफकोर्स रेडी, मला काही प्रॉब्लेम नाही. परंतु मी तत्वज्ञानाचा दिवा लावायला नाही इथे आलो, मला काही चिंतनाच्या भूमिका मांडायच्या. तिनं त्याग केला, डोंबिवली, कल्याण, ठाणे सोडलं, पालघर, भिवंडी, नवसारी, गुजरात सगळं, आणि इथं राहण्याचा निर्णय घेतला. मलाच आश्चर्याचा धक्का बसला. आडवळणी ग्रामीण भागातल्या एका फुंपाटा माती असलेल्या शेतात ही का येऊन थांबली असेल, काही कळतच नाहीत. पत्रे लावलेले आहेत, केवढी गरमाट असेल, उष्माघाताची लाट आहे. पण तिला हे आवडलं, त्याचं कारण आहे. इथे अजान शब्द आहे, वाक्य नीट आहे का, काय शब्द आहे, मी क्रमाने येतोय एका स्टेपनं. इथे अजान आहे, अजान, ज्याला कोणी जाणत नाही अशा वृक्षाचं नाव आहे अजान. तुम्ही जागेत ना सगळेजण, जेवढे तेवढे तरी मला प्रसन्न राहा. अजान या वृक्षाला कोणी जाणत नाही म्हणून याला उपसर्ग लागला अजान. ज्ञानोबराय समाधीला जाताना ज्ञानोबरायच्या हातात असा दंड होता, ध्वज होता, पताका होती, दांडी होती, काठी होती, ऐका, वेणुदंड होता. आणि त्या धर्मकीतूला, धर्मध्वजाला माझी जीवीची आवडी ती गुढी होती. पाहे पाध्वजेचे चिरगुट राया जतन करिता कष्ट, देवनिवृत्तीने धरले दोन्ही कर. सगळेजण धरतायत, देव रडतायत. आणि ज्ञानोबरायाच्या समाधी प्रसंगाला उठविला नंदी शिवाचा ढोवळा. आतमध्ये विवरात गेले. जागा 14 कुटुंबातल्या लोकांनी, महादा, विठा, नारा, गोविंदा, कान्होराज, पाठक, जगमित्र, नागा या सगळ्यांनी स्वच्छ केलं. देवनिवृत्तीनं हात धरले. रुक्मिणी रडायला लागली, परमात्मा रडायला लागला, सगळे गदगद झाले. त्यावेळेला ज्ञानोबरांनी आपला दंड, आपला ध्वज, आपली पताका, आपली गुढी तिथं रोवली. आणि त्या रोवलेल्या बेटाला इंद्रायणीच्या पाण्याच्या ओलाव्यानं अंकुर फुटला. हे कुणीच जाणत नाही, त्याचं नाव अजान वृक्ष. मी याला प्रमाण देईन, नामदेवरायांची गाथा काढा. वैष्णव सप्रेम मंडळी नावाचा अभंग आहे, त्यात असं लिहिलं, कोरड्या काष्टासी फुटी एला पाला, वाळलेल्या लाकडाला अंकुर फुटला. जसं ऊसाचं बेट टाकलं की त्याला अंकुर फुटतो. कर्दळी किती कापा तिला अंकुर येतो, केळी कापा तिला अंकुर येतो, गुलाबाचा कलम करा अंकुर येतो. वटवृक्ष तसाच आहे. बरेच वृक्ष आहेत. हा छोटी मुळी नावाचा वृक्ष इथं आणला. आजान वृक्षाच्या जवळ ज्ञानेश्वरीचं पारायण, गाथेचं भजन, विनेचा झनकार, भगवंताचं चिंतन करणं म्हणजे साक्षात आळंदीचा आनंद घेतल्याचा आनंद तुम्हाला प्राप्त होतोय. दुसरं प्रकरण सांगतो. इथे पिंपळ आहेत. मगवा तुमच्या हरिपाठात मी पिंपळाकडे चाललो होतो. ज्ञानोबरायाच्या आईनं, रुक्मिणी मातेनं आळंदीला पिंपळाला 1.25 लाख प्रदक्षिणा मारल्या. कारण काय? आणि तुकोबराय असं लिहितात, जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ. अंडरलाईन करा, अधोरेखित करा. याला मी श्लोक सांगतो भार्गव संहिता नावाच्या ग्रंथातला. तो श्लोक असा आहे, मूलतो ब्रह्मरूपाय मध्यतो विष्णुरूपिणे अग्रत शिवरूपाय अश्वत्थाय नमो नमः. पिंपळ नावाच्या झाडात 3 देवता राहतात. मूलतो ब्रह्मरूपाय, त्याच्या तंतू आणि सोटमुळाला ब्रह्मदेव राहतात.
मध्यतो शिवरूपिणे, मध्यभागी शिव राहतात. अग्रत विष्णू रूपाय अश्वत्थाय नमो नमः. विष्णू, शंकर आणि ब्रह्मा म्हणजे प्रॅक्टिकली श्री भगवान दत्तात्रय राहतात. असा पिंपळाचा महिमा आहे. इथे पिंपळ पण आहे आणि इथे अजान पण आहे. म्हणजे प्रॅक्टिकली जागा किती आहे आणि किती डेव्हलपमेंट आहे याला काही अर्थ नाही. ती आध्यात्मिक ऊर्जेनं परिप्लुत आहे. विठ्ठल विठ्ठल. आता तिसरं प्रकरण. याच कोणी मीरा, याच कोणी जना, याच कोणी अहिल्या, याच कोणी शकू, याच कोणी कान्होपात्रा, सगळ्या पुरींना बरोबर घेऊन ताई इथे राहती आहे. स्वयंपाक करते आहे, कणिक तिंबते आहे, येणाऱ्या टाळकऱ्यांना भजे करून खाऊ घालते आहे, पुरणाची पोळी देते आहे. तिने मानलेल्या लेकी सगळ्या कष्ट करतायत आणि या सगळ्या पुरीवरती प्रेमानं हात फिरवण्याचं काम कुणीतरी येणाऱ्या काळात केलं पाहिजे. एक वाक्य बोलू का? आदरणीय सावित्राताई फुल्यांनी जे काम केलं ते तू करतीस, इतिहास त्याची नोंद घेतल्याशिवाय लक्षात ठेव. पण हे सांगायला कोणीतरी महात्मा असावा लागतो. विठ्ठल विठ्ठल. मला वाटतं माझं प्रास्ताविक झालंय. आता अभंगाकडे येऊ का मी? तासभर आपला यातच गेलाय असं वाटतं मला. अरे बापरे, 8:36 झालेत. 9ला कथा कीर्तन संपायला पाहिजे. अभंग थोडा सांगू. आज पौर्णिमा आहे. पौर्णिमा आहे आणि पौर्णिमेच्या दिवशी शरदोत्फुल्ल मल्लिका. हा शरदाचं टिपोर चांदणं असावं लागतं. आता हे आमचं नक्षत्रच आहे. एकदा रामराव महाराज ढोकांच्या कथेत नाशिकला तुम्ही जेव्हा वाजवलं तेव्हा मी माझ्या कीर्तनात म्हणालो होतो, आज माझ्या कीर्तनात नक्षत्र बसलेलं आहे. जे जास्त खाणारे त्यांना हे वाक्य कळलं नाही. जे बुद्धिवान आहेत त्यांना कळलं. नक्षत्र म्हणजे आश्विनी नक्षत्र. विठ्ठल विठ्ठल. आज एका यक्ष महाराजांचा मला फोन आला होता. मी नाव सांगत नाही. ते म्हणाले आज कीर्तन कुठे? म्हणे नक्षत्राकडे. त्याला ते कळलंच नाही. म्हणजे तो म्हणला आकाश मार्गात जाणार आहे. तू म्हणे हो नक्षत्र मंडळाला जाणार आहे. म्हटलं मी आपल्याकडं गर्दी खूप आहे पण न कळणाऱ्यांची गर्दी खूप आहे. कळणाऱ्यांचा मोठा अभाव आहे. कमी लोक असावेत पण जाणकार लोक असावेत. फार आनंद वाटला मला. आपला समाज काय, समाज आपण रोजच डोळ्यांनी पाहतो. आजचा अभंग मारुतीरायाचं स्पेशल चिंतन करणारा अभंग आहे. अर्ध्या तासच कीर्तन करणार आहे मी. मारुती हा शंकराचा अवतार आहे आणि आज त्याचं प्राकट्य दिन आहे. काय होतं, मारुतीरायाचं महत्त्व ज्या वेळेला सांगायचे त्यावेळेला लोक झोपीत असतात, जांभया देतात आणि हल्लीच्या तरुण तरुणींचा सूर्य उदय झाल्याविना ब्राह्ममुहूर्त होतच नाही. म्हणजे त्यांच्या अंगावर सूर्य किरण पडल्याविना त्यांना मारुतीराय जन्माला आले का असं वाटतच नाही. तर सूर्य उदया समयाला अंजनीच्या उदरी मारुतीरायांचं प्राकट्य आहे. आज मला चिंतन करायचं वेळ कमी आहे. विष्णू परमात्म्याचे मच्छ, कच्छ, वराह, नारसिंह, वामन, परशुराम, राम, बौद्ध आणि कलंकी हे अवतार आहेत. दत्तात्रयासह व्यास महर्षींच्या सह. श्रोते हो, तसे शंकराचे किती अवतार आहेत तर जाता जाता सांगतो. शंकराचा वीरभद्र अवतार आहे. शंकराचा कालभैरव अवतार आहे. काशिका पुराधिनाथ कालभैरवं भजे. हा अवतार दर्शन जर नाही घेतलं तर काशी यात्रेचं पुण्य मिळत नाही. हा कालभैरव फार प्रभावी आहे. ही संरक्षक कवच दैवत आहे. त्यानंतर ज्योतिबा नावाचं जे कोल्हापुरात दैवत आहे ते शंकराचाच अवतार आहे. सिद्धनाथ श्री शंकराचाच अवतार आहे. गोरक्ष मत्सेंद्र ही जी नाथ परंपरा आहे शंकर निर्मितच परंपरा आहे. या पुढे जाताना मल्हारी मार्तंड नावाचं जे दैवत आहे खंडेराया, तुमच्या आश्रमात ते चित्र लावलेले मी आत्ता पाहिलं. येळकोट येळकोट जय मल्हार आणि खंडोबाचा चांग भले असं म्हटल्यात येतं. शिवरायांची कुलस्वामिनी तुळजापूरची जगदंबा आणि कुलस्वामी खंडेराया. ऐकता का? आणि तुमच्याकडं म्हात्र्यांचं पाटलांचं कुलदैवत सुद्धा खंडेराया. विठ्ठल खंडेरायाला 2 धर्मपत्न्या. एक म्हाळसा, ती प्रवरेच्या तीरावर असलेल्या महालय तीर्थक्षेत्रातल्या नेवास्याची,
आणि सेकंड क्रमांकाची जी आहे तिचं नाव बानू. बाणू. बाणू म्हणजे वेणू. वेणू वेणू वेणू. ती वेणूच बाणू आहे. जी मुरली ती मुरली. नाही वाक्य कळलं तुम्हाला? मुरली. मुरली. वृत्ती तव पदी मुरली. परमानंद. आहारे सावळ्या कैसी वाजवली मुरली. मुरली. ती मुरली एक दिवस विचार करती, हरीने मला स्वीकारलं, हर कधी स्वीकारील. हर म्हणजे महादेव. तर वचन देण्यात आलं, खंडेरायाच्या अवतारात तुला मी स्वीकारेल. त्याला बेलभंडार फार आवडतो, म्हणजे हळद. त्याला कुंकुम लेपन फार आवडतं. त्याला तरवार, भाला, बरचा, ढाल, गदा फार आवडते. आणि त्या गडाचं नाव आहे जेजुरी. कनकगिरी पर्वत. काय नाव आहे त्याचं? कनकगिरी. कनक म्हणजे सोन्याचा पर्वत. त्याच्या आपण भक्त असल्यामुळं सोनं. विठ्ठल विठ्ठल मला आमच्या अश्विनी ताईचा गळा फार आवडतो. नाही कळलं? गळा आगे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. ते शब्दांचे श्लेष कळायला कमी लोक असावेत, पण जागे असावे लागतात. म्हणजे त्यांना ते तात्काळ कळतं. एका कीर्तनात एका पेटी वादकाला मी म्हणालो स्वर दे, त्यांनी काढला माझ्या हातावर ठेवला. तेव्हापासून स्वर दे नावाचा प्रकारच मी बंद केला. माझा स्वर मीच काढतो, तू हातात देऊ नकोस. लोकांना मराठी नाही कळत. एका मुलीला मी म्हणालो, बेटा पापड घे आणि भाजीत बैस. तिने कवठे धांदरपळ गाठलं, ब्राह्मणवाडा गाठला, कोतुळ गाठलं, घारगाव गाठलं, खंडगावला गेली. आणि तिने माळ्याच्या मळ्यात ते पापड घेऊन बसली आणि भाजी इथं बसली. हे चांगलं MBA MCOM वाल्यांचा प्रॉब्लेम आहे, बाकीच्यांचं काय सांगायचं. एका चौकदाराला मी म्हणालो माझा फेटा घेऊन ये. अचानक पाऊस पडला, त्याचे पाय चिखलात भरले. माझं त्या आपल्या गोंदवलीला तुळशीराम पाटलाकडे कीर्तन होतं. गोंदवली. आता एवढ्या श्रीमंत माणसाकडे जायचं, दिव्याला कपिल पाटलांच्याकडे, ते आता केंद्रीय मंत्री देशाचे. वा चोपदाराला पाय स्वच्छ कर आणि फेटा घेऊन ये. त्याने बिचाऱ्याने तो पाय न धुता आल्या आल्या बंगल्यातल्या अशा गालीच्यालाच पुसला. त्याला पाहून मी मान खाली घातली. बरोबरच्या लोकांमुळे आपली जात असते. त्याला मी विचारलं हे असं काय करतो? त्याने मला उत्तर दिलं, पुसावीची हेची वाटे. अशा लोकांना बरोबर ठेवणं महाकठीण होतं. वेळ मला कमी आहे, मला चिंतन करायचंय मारुती नावाच्या स्पेशल विषयाचं. कनकगिरी पर्वत म्हणजे सोन्याचा पर्वत, आणि त्या पर्वताचं नाव जेजुरी आहे. त्यातही 2 पठार आहेत, धाकटी आणि थोरली. कडे पठार तिथे गेल्या विना त्याचं दर्शन पूर्ण होत नाही. भगवान शंकराचे अवतार खूप. आवेश अवतार शिवरायांचा आहे. इंद्रजमी जंब पर वाडवस दंब पर रघुकुल राज पर सिर शिवराज है. शिवरायांचे 8वावे बोलणे, शिवरायांचे 8वावे चालणे, निश्चयाचा महामेरू, सकल जनासे आधारू, श्रीमंत योगी, प्रतिभचंद्र लेखे व वरदे विष्णुवंदिता शहास्यनो शिवशेषा मुद्रा भद्राय राजते. फडफडला हा आसमानी जो भगवा फरारा, शिवशाहीच्या मुजऱ्यासाठी झुकल्या त्या माना. महाराज महाराजच आहेत, शंकराचाच अवतार आहेत. आद्य शंकराचार्य शंकराचाच अवतार आहे. निवृत्तीनाथ दादा सदाशिवाचाच अवतार आहे. शंकराचे अनेक अवतार आहेत. या सगळ्या अवतारात मारुती हा अवतार शंकराचा कितवा असा प्रश्न मी ज्यांच्या कुळात जन्माला आलो ते दंडवत स्वामी, इसलिए हम दंडवत प्रणाम कहते. विठ्ठल ते तुम्ही जिकडे रात्री कीर्तनाला भालकीला गेलात, बिदर, भालकी, मैलार वगैरे, बसव कल्याण, त्या भागातले आम्ही शाळी गावचे. त्यांचं नाव विरक्त माधव शाळीग्राम, सरनेम शाळीग्राम. ते वेदमंत्र शिकले होते, ब्रह्मसूत्र, उपनिषद, गीता, वेद वगैरे सगळं. पण कीर्तनात ज्ञानोबरायांच्या वाङ्मयाचे अर्थ कळत नव्हते. मनाला दुःख वाटलं. आणि योगायोगानं एकनाथ महाराज पैठणकरांची कन्या, शांती ब्रह्मनाथांची कन्या, तिचं नाव गोदावरी.
ती दिली होती बिदरला, कर्नाटकात. एकनाथ महाराज बैलगाड्या जुंपून, टांगे जुंपून त्या काळास दरकोस दर मुक्काम करत करत हत्ती लवाजमा जहागीरदार श्रीमंत संत पैठण ते बिदरला गेले. त्याला कोणीतरी सांगितलं, एखाद्या वारकऱ्यानी किंवा वेदमंत्रवेत्यानी किंवा साधूनी, तुझं कल्याण करायचं असलं, तुला अर्थ शिकायचे असले तर पैठणचे एकनाथ महाराज आले, तू पाया पडायला जा. माझ्या कुळातला माधव पाया पडायला गेला. एकनाथ महाराजांनी आलिंगन दिलं आणि तेवढ्याच ए हृदयी चेते हृदयी तात्काळ सफलाई मिळाला. बोर्डात पिन लावावी, मरकुरी पेटावी, तसं प्रकाश पडला. त्याला ज्ञान आलं, तो कीर्तन कथा करायला लागला. त्यांनी ठरवलं आता घरी आई वडिलाकडे जायचं नाही. लग्न झालं नव्हतं. त्याचं नाव माधव आणि आडनाव शाळीग्राम, गोत्र हरितस. तो जो नाथांच्या मागे मागे दंडवत घालत निघाला, तो पंढरपूरला आला. पंढरपुरातही लोक हसले. पांडुरंगानं त्याला दर्शन नाथांच्या कृपेनं दिलं आणि पुन्हा पंढरपूर ते पैठण तो नाथांच्या मागं लोटांगण घालत घालत गेला. त्याच्या अंगाची कातडी निघाली, रक्त व्हायला लागलं आणि पैठणातले ब्राह्मण म्हणाले, एकनाथ महाराजांनी स्वतःच तर वाटोळं केलंयच आणि आता एका ब्राह्मणाचं वाटोळं करायला लागलेत. म्हणले का रे पाया पडतो? म्हणले माझे एकनाथ महाराज गुरु आहेत सगळीकडे. मी ब्रह्माला, ईश्वराला, कृष्णाला पाहतो आहे, दत्ताला पाहतो आहे. मग वाळवंटात ते गाढव मेलय म्हटले, त्याच्याही पाया पड. मग ते पाया पडले आमचे माधव. पाया पडल्यानंतर मेलीला गाढव उठलं. त्यांच्या वंशातला अमृत आश्रम स्वामी 15वा वंशज. कितवा? 14वा वंशज आहे मी. 14वा. मी अनर्गल नाही, लिगली परमार्थातला सदस्य आहे. ऐकताय ना तुम्ही चिंतन? मी एकदम मस्त चिंतन करतो हे की लोकाला पटावं, टाळ्या घ्याव्यात, पुढे निमंत्रण नाही. मी माझ्या घरात बोलतोय विठ्ठल विठ्ठल. त्याचं नाव झालं परमहंस दंडवत स्वामी. याला पुरावा काय? भक्तमाल ग्रंथ. याला पुरावा काय? नेट, गुगल, इन्स्टाला नाव टाका, तुम्हाला चरित्र पाहायला मिळेल. इंग्रजी, तमिळी, मराठी, संस्कृत. दुसरा पुरावा, लरा पांगरकरांनी नाथांचं चरित्र जे लिहिलं त्याच्यात दंडवत स्वामींचा पुरावा आहे. अजून एक ग्रंथ सांगतो, नाथांचं चरित्र, केशवकृत नाथ चरित्र. त्यात 15वा अध्याय स्वतंत्र दंडवत स्वामींचा आहे. त्या दंडवत स्वामींनी अमृतनाथ मठाचे करते आळंदीचे, आता पुरुषोत्तम दादा आहेत तिथे, त्यांचे मूळ पुरुष श्रीधर स्वामींनी, त्याच्याबरोबर गावबा महाराज कावसानकरांनी, नरहरी महाराज चास, या सगळ्या संतांनी एकनाथ महाराजांना विचारलं की शंकराचा मारुती कितवा अवतार आहे? ते म्हणाले रुद्र 11वा अवतार, रुद्र 11वा अवतार, रुद्र 11वा अवतार, रुद्र 11वा अवतार. करी दुष्टांचा संहार, करी दुष्टांचा संहार, नाम घेता विघ्ने जाय, जाय, नाम घेता विघ्ने जाय. हे दुष्टांचा संहार, करी दुष्टांचा संहार, नाम घेता विघ्ने जाय, नाम घेता विघ्ने जाय. पहाटे मारुतीऱ्याचं चिंतन ऐकायला मिळत नाही. तोफा लावतात लोक, माळा घालतात, कसा तरी अभंग म्हणतात आणि लगेच प्रसाद वाटून मोकळे होतात. त्यामुळे मारुती हा विषय स्वतंत्र तुमच्या समोर मांडतो आहे. रुद्र 11वा अवतार. मारुतीच्या अभिषेकाला आणि शंकराच्या अभिषेकाला 11 ब्राह्मण मंत्र म्हणणारे पाहिजेतच. चकार. काही म्हणतात ॲडजस्टमेंट करा, 5 जण या आणि डबल आवर्तन म्हणा. हे नाही चालत. उदाहरणार्थ पखावज वादक गोड पोरग आहे, त्याला विचारा तुम्ही, पखवाजाच्या पानाला, धुमाला जी कणिक तुम्ही लावताय ती कणिक पुढीकडे लावली तर काय हरकत आहे? नाही, करा ना ॲडजस्टमेंट करा. नाही करता येणार ॲडजस्टमेंट. जे जिथे पाहिजे ते तिथेच पाहिजे, त्याला बदलता येत नाही. त्यांना ऑपरेटिंग करता येते, त्यांना चित्रीकरण करता येते, तेच तिथे पाहिजे. झूम कधी करायचंय, स्लो कधी करायचंय, आवाज स्कॅन कधी करायचा आहे, विको कधी द्यायचा आहे,
पुडीला लवेला चाटेला कधी वाजवायचं, पूर्ण थाप कधी टाकायची, ज्याला कळतं तीच व्यक्ती तिचा अपेक्षित असती. कोणाचंही काम नाही. सज्जन हो, श्रोते हो, 11 जण लागतात. 11 रुद्र हे स्वतंत्र चिंतन आहे. वेळ मला कमी आहे. रुद्र 11वा अवतार, शंकर 11वा अवतार आहे मारुतीराय. मारुतीरायचा जन्म कुठे झाला त्याला पुरावा देतो, आपल्याच महाराष्ट्रात झाला. किष्किंधेला वगैरे नाही. काही काही येऊन भांडणं करतात, ते चुकीचं आहे. जन्म महाराष्ट्रातला. याला पुरावा काय? ऋषमुख पर्वती अंजनी तप करी, पर्वती अंजनी तप करी, ऋषमुख पर्वती अंजनी तप करी, ऋषमुख पर्वती अंजनी तप करी, दोषला अंतरी सदाशिव, दोषला अंतरी सदाशिव, दोषला अंतरी सदाशिव. किंवा अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी, महारुद्र आले पोटी, महारुद्र आले पोटी. अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी, महारुद्र आले पोटी, महारुद्र आले पोटी. फॉर एक्झाम्पल, अश्विनी तईची डोंबवली कल्याण संपत्ती सोडून या मातीत राहणं ही तपश्चर्याच आहे. हिरवनेट बांधून श्वापदांच्या समवेत पिंपळ वृक्षाच्या खाली राहणं ही तपश्चर्याच आहे. तपती तापयती वा कायिक मानसिक हे तपच आहेत. तपाचे सामर्थ्य तपिन्नाला आमुप चिरंजीव कल्प वैकुंठी नांदे. तपाविना काही खरं नाही. माझे 4 तप परमार्थ झाली आहेत, तेव्हा आता मला अभंगावर जरा थोडं कधी कधी स्वच्छ बोलता येतं. जरा, कम्प्लिटली नाही, 100% नाही. अवघड समस्या आहे. श्रोते हो, अंजनी तपश्चर्या करते आणि आकाश मार्गाने वायू चाललाय. कोण चाललाय? वायू. वायू म्हणजे ही देवता आहे, वायू देवता. वायू देवता चालली आणि अंजनीकडं त्याचं चित्त आकृष्ट झालं. अंजनीच्या अंगावर श्वेत वस्त्र आहेत, लांब सडक केस आहेत, चाफ्याच्या कळीसारखं नाक आहे आणि उत्तरेकडे तोंड करून ती तपश्चर्या करते आहे. सामान्य नाही ती. जगातल्या जेवढ्या अप्सरा आहेत त्या सगळ्यांना फिक्क पाडावं एवढं अंजनीचं राहणं देखणं होतं. प्रकर्षेन मदाहा यस्याहा साहा इति प्रमदाहा. अत्यंत देखणी अंजनी, केशरीची धर्मपत्नी, पण तपश्चर्या करते आहे. कपिकुळातल्या केशरीची अर्धांगिणी आहे, तपश्चर्या करते. आणि मग वायू आकाशातनं जाताना त्याचं चित्त वेधलं आणि आकाश मार्गाचं विमान त्याने खाली उतरवलं. अंजनीकडं पाहिलं, कृपादृष्टी झाली. मी म्हणत नाही, प्रमाण देतो. अंजनी सूताय विद्महे वायुपुत्राय धीमहि तन्नो हनुमंत प्रचोदयात. हनुमंतात वातात्मजाचा सुद्धा अंश आहे. आत्मज म्हणजे पुत्र. नेत्रोन्मिलन झालं आणि त्यातनं बाळात तेज ओतण्यात आलं. कथा समजून घ्या, वेळ मला कमी आहे. नेत्रोन्मिलन आणि त्यातनं तेज ओतण्यात आलं म्हणून अंजनी पुत्र मारुतीरायाला पवनसुत म्हणतात. अंजनी पुत्र पवनसुत नामा विठ्ठल वारकरी संप्रदायाला गुरु परंपरा थोरली आहे. ज्ञानोबरायचे आदिनाथ गुरु, नाथांचे आदि नारायण, तुकोबराय मुख्य महाविष्णू चैतन्याचे मुळे, राघव चैतन्य, केशव चैतन्य सांगितलं लिखून माळिकेची, बाबाजी आपुले सांगितले राम, मंत्र दिला राम. आपल्या या परंपरेत स्वामींचं नाव आहे, गोविंद प्रभूंचं नाव आहे, महिम भट्टांचं नाव आहे. ही परंपरा आहे प्रत्येक परंपरेची, थोरली परंपरा आहे. तिकडे शील प्रभुपाद आहेत गौडिया संप्रदायात, तिकडे वल्लभ आहेत, रामानुज आहेत, शंकराचार्य आहेत. प्रत्येकाची परंपरा ज्याच्या त्याच्या मनाने मोठी. आपण कुणी कुणाला नाव ठेवण्याचं वाईट पाप करू नये असं पर्सनल मला वाटतं. यावर ज्याची त्याची वैयक्तिक इच्छा. श्रोते हो, पण तुकोबाऱ्यांना विचारलं, गुरुमंत्र बाबाजीचा आहे पण रस्ता कोणी दाखवला? ते म्हणाले, काय भक्तीच्या त्या वाटा मज दाव या सुभटा, मज दाव या सुभटा, मज दाव या सुभटा. काय भक्तीच्या त्या वाटा मज दाव या सुभटा,
काय भक्तीच्या त्या वाटा मज दावया सुभटा मज दावया सुभटा मज दावया सुभटा काय भक्तीच्या त्या वाटा मज दावया सुभटा भट्ट म्हणजे ब्राह्मण नाही आणि भट म्हणजे विमुक्त जाती जमातीतला नाही, तर सुभट शब्दाचा अर्थ उत्तम वैष्णव. मारुती कोण आहे? उत्तम वैष्णव आहे. आपला उपासक कृष्ण राम या देवतेचा उत्तम वैष्णव. याला पुरावा काय? त्याचे प्रेसिडेंट, त्याचं कॅबिनेट, त्याचा मूळ अवतारच वैष्णवातला गुरु आहे. विठ्ठल विठ्ठल एका जनार्दनी वैष्णव. माझ्या प्रमाण लक्षात येणार, तुम्ही तरी मदत करा. एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव. झालं कंप्लीट. एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव. शंकर सुद्धा कृष्ण आणि राम या देवतेचे उपासक आहेत, सेवक आहेत, दास्यत्व करतात. आणि त्याचा अवतार मारुती 11 आहे. त्याचं नाव महारुद्र अवतार. हा सूर्यवंशी अनादिनाथ दीन तारावयासी असा जन्म झाला चैत्र पौर्णिमेला. नमस्कार माझा तया मारुतीला. अजून एक श्लोक सांगतो. खरा ब्रह्मचारी मनाते विचारी म्हणून तया भेटला रावणारी. रावणारी अरी. अरी म्हणजे शत्रू. कोण? राम. म्हणून तया भेटला रावणारी. दया सागुरु भक्तीने गौरविला. नमस्कार माझा तया मारुतीला. अशा मारुती देवतेचं चिंतन मी करतोय. रुद्र 11वा अवतार. करी दुष्टांचा संहार. करी दुष्टांचा संहार म्हणजे काय? याला महाभारतातली कथा सांगतो, कीर्तन आटोपतो. तुम्हाला काय वाटतं? कृष्ण या देवतेमुळे अर्जुनाचा विजय झाला? सरासरी 90% लोकांचं असंच म्हणणं आहे की यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरहा. ऐकताय ना तुम्ही? कंटाळा आलाय सगळ्यांना? जय विठ्ठल करू? माझा मी निघून जाऊ? आराम करू? बोलत राहू? थँक्यू. रुद्र 11वा अवतार. करिदुष्टांचा संहार. लोकांचं म्हणणं आहे अर्जुनाचा म्हणजे पांडवांचा विजय कृष्ण या देवतेमुळे झाला. पण माझं जे ऑब्झर्व आहे, माझं जे स्कॅनिंग आहे, माझं जे चिंतन आहे, माझ्याकडे बघा ना प्लीज जरा. इकडे बघा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. माझं चिंतन वेगळं आहे. काय झालं? अर्जुन युद्धात युद्ध करून विजयी होतील असं कृष्ण या देवतेला वाटलं नाही. कारण कृष्ण म्हणाले अर्जुना तुला युद्ध करायचं नाही तर मला रातोरात मीटिंग तू का घ्यायला लावल्यास? पहाटे उठावं लागलं, बैठका घ्यावा लागल्या, तरी तुला कळत नाही. आणि आता म्हणतो माझे नातलग आहेत, काका आहेत, मामा आहेत, गुरु आहेत, मी युद्ध करणार नाही. मला असं वाटतं अर्जुना तू अर्धा वेळ आहेस, तुला युद्ध करावं लागेल. गांडीवं संस्कृती हस्ताक त्वक्चैव परिदह्यते. आता अर्जुनाचे इंद्रिय गलित गात्र व्हायला लागले ना, हातात धनुष्य तो घेत नाही. तेव्हा कृष्ण या देवतेनं अर्जुनाला सूचना दिली आहे. अर्जुना एक ऐक. काय? मी रोजच जवळ असल्यामुळं तुला माझं महत्त्व कळत नाही. तू रोज संध्याकाळी सूर्य मावळताना नदीच्या काठावर स्नान करून वाळुकेच्या शिवपिंडीचं पूजन करून त्यावर निर्गुडी वा बेलाचं पान वाहून शिवामूठ म्हणजे तांदूळ वाहून पाणी घालून नमस्कार कर. शंकर तुला प्रसन्न होतील. अशा प्रकारे शंकर प्रसन्न झाले. पिंडीतून शंकर अवतार प्रकट झाला आणि शंकरानं अर्जुनाला धनुष्य दिलं. त्याचं नाव पाशुपत अस्त्र. काय नाव त्याचं? पाशुपत अस्त्र. दुसरं नाव आहे दिव्यास्त्र प्राप्ती. आणि सांगितलं यामुळे तुझा सदैव विजय होईल, पण याचा उपयोग योग्य वेळेला कर. अश्वत्थाम्याकडे ब्रह्मास्त्र होतं, पण त्याने एका स्त्रीच्या गर्भावर ते टाकलं. दिलेल्या योग्य पदार्थाचा उपयोग जर दुरुपयोग झाला तर त्याचे इफेक्ट वाईट होतात. सूचना दिली शिवानं. शिव प्रसन्न झाले आणि म्हणाले अर्जुना तुझा रथ चालवायला कृष्ण आहे,
पण तुझ्या डोक्यावर माझी सावली असणार आहे. वाक्य नीट आहे का बरं का? शस्त्र दिलंय पण माझी सावली असणार आहे. आता विजय तुझा बिनधास्त झाला. एका मतदारसंघात 5-5 जण उभा राहू द्या, भीती नाही, मीच निवडून येणार. ही जशी भूमिका आहे तसं अर्जुनाला आता पक्क वाटलं. हे नगर जिल्ह्याला नाही कळलं तर कुणाला कळणार आहे? तुमच्या जिल्ह्याकडे सगळ्या राज्याचं लक्ष वेधलेलं आहे. विठाल विख्यांच्या घराण्यात श्री स्वर्गीय बाळासाहेबांच्या पासून माझं येणं जाणं आहे. ते केंद्रीय मंत्री होते तेव्हापासून. थोरातांच्याकडं पण आहे, सगळ्यांच्याकडे जाण. दुर्गाताईंचा माझा प्रेमसंबंध आहे. डॉक्टर सुधीरजी तांब्यांचं माझं, विश्वजितची माझं बोलणं चालणं सातत्याने होतं. पुढे ऐकत राहा, वेळ मला कमी आहे, मला अभंगाची भूमिका मांडायची. सज्जन हो, श्रोते हो, अर्जुन रथात बसले आणि रथ युद्धासाठी तयार झाला. सेनायोर उभयोर मध्ये रथम स्थापये मे च्युत. रथ आणला आणि भगवान घोडे चलवतात. मेरे लिए व्यवस्था है. आता इथे काय म्हणायचं? घोडे आले यांनी घड्याळ दाखवलं, 9:01 झालेत. चिंता करू नका, आपल्याला जायचं नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. आता माझ्या एवढ्या तत्वज्ञानाचं कमळ फुलल्यानंतर तू आता घड्याळ कशाला दाखवतोस? मी बाण मारेल. हा विठ्ठल 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 विठ्ठल. सज्जन हो, श्रोते हो, आता अर्जुन रथात बसले. आता अर्जुनाच्या विरोधात कोण टाकायचं? तरुणाई लोक मुद्दाम होऊन असं कंटाळवाणं मागं बसतात. खरं तर ऐकण्यासाठी त्यांनी पुढे यायला पाहिजे, पण सगळीकडेच ही स्थिती आहे. ते अंदाज घेतात आपल्या कीर्तनकाराचा. मजा येते का? अंग हलवताय का? गाणं म्हणतो का? एखादी कवाली होईल का? विनोद वगैरे येतो का? मग आपलं ऐकू नाही तर मागेलचे मागं निघून जाऊ, असे काही येतात लोक मंडपात. पण त्यांना माहिती नाही, वाघ म्हातारा झाला तर डरकाळी फोडणारच. मी माझ्या मनात जर आलं तर महाराष्ट्रातल्या चांगल्यातल्या चांगल्या विनोदाचार्याला मी झोपू शकतो, एवढी हिंमत माझ्यात अजूनही लक्षात आलं. अजून पितामह भीष्म वयस्कर होते, पण ते काय युद्धात डगमगले का कोणाला? नाही. तद्वत आपलं जीवन आहे. वेळ कमी आहे, श्रोते हो, चिंतनाची भूमिका मांडतो. आता अर्जुनाच्या विरोधात कोण टाकायचं? त्याच मतदारसंघात कुरुक्षेत्राच्या कोण टाकायचं? देवाचं डोकं फार आहे. रातोरात मीटिंग झाली आणि शकुनीला देवानी बुद्धी दिली. कुणी दिली? देवानीच बुद्धी. बुद्धीचा दातच आहे ना तो. शकुनीला बुद्धी दिली. ते शकुनी बरोबर, आता किंचित आवाज वाढवा माझा, किंचित, अधिक नाही, किंचित एकदम. शकुनीला बुद्धी दिली आणि शकुनीनं बरोबर त्याच्या मेहुण्याला, गंधारीच्या नववर्याला, त्या आंधळ्या धृतराष्ट्राला गाठलं. जीजू चिंता मत करो, मेरे लिए और मेरे पास बहुत आइडिया है. नॉट ईरटीएल, नो BSNL, आइडिया आयडिया. जिओ, जीजू जिओ, जिओ कार्ड. नाही तुम्ही आराम करा, माझा मी बोलतो. प्रसादाला जागे झाला तरी भाग्य आमचं. विठ्ठल विठ्ठल आता त्या कॅमेरावाल्याचा सुद्धा चेहरा खुलला बर का. म्हणजे लोकांना शकुनीच आवडतो, त्याला कोण काय करणार आहे. मी एवढं तत्वज्ञान मांडलं आरंभाला, ते तुम्हाला जड वाटलं, पण अत्यंत महत्वाचं बेसमेंट महत्वाचं आहे. श्रोते हो, त्याने डोकं लावलं आणि 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 आपल्या धृतराष्ट्र मेहुण्याला सांगितलं. आणि तो धृतराष्ट्र असा पाहायचा. शकुनी, आप क्या किया जाए? चिंता मत करो जीजू, दुर्योधन मेरा भांजा है. जब तक वो सीट विजयी नहीं होता और सीट पर नहीं बैठता तब तक शकुनी चुप नहीं बैठेगा. दुर्योधनाला गाठलं. आता मेहुणा सोडला. दुर्योधन भांजे, एक सुनो, अर्जुन के विरोध में उसका ही भाई खड़ा कर दो. बोले कौन? हमको पता है, हमने चुप से सुना है कृष्ण के मुख से कि कुंती को ब्याह के पहले कर्ण हुआ है.
बघा डोके कसे लावतात लोक. महाभारत अजूनही महाराष्ट्रात भारतात चालूच आहे. फक्त जागेत त्यांना कळतं. जे निवांत आहेत त्यांना त्यातला काही अंदाज लागत नसतो. त्यांना तत्वज्ञान सांगा, विनोद सांगा, गाणं गात, वेदांत मांडा, न्याय मांडा, त्यांना ते निवांत. त्याने एकच करायचं, पुंडली कवरदा आवरा जेवण जाम मारला बास. विठाला विठाला मला सातत्याने तिकडे जाऊन जाऊन हे सगळे शब्द माझ्या ओळखीचे झालेले आहेत. बरा झाला बरा झाला. हा एकदम जाम मजा आला. आवरा लोक एकदम जबरदस्त. दिरक्या गेल्या पण कीर्तन जाम. विठाला विठाला ती माझी बहीण म्हणलं मला ती भाषा येणारच नाही थोडी कामापूर. चोपदार जरा प्रसन्न राहतो. हा आता ते इतके रिस्पेक्टिव्ह झाली शकुनी जेव्हापासून एंट्री केली तेव्हापासून. ऐका ऐका, कर्णाला उभा केला कोणाच्या विरोधात? कोणाच्या विरोधात? तुम्ही बोला. अर्जुनाच्या विरोधात उभा केला. दोघांचे एकच मतदारसंघ, या पार्टीकडनं पांडवाकडनं अर्जुन, मार्गदर्शक कृष्ण, त्या गटात मार्गदर्शक शकुनी, आणि त्या गटात उभा केला कृष्णाच्या विरोधात कर्ण. पण भीष्माचार्य भडकले, गधा कहीं का शकुनी, तेरा प्रपंच सत्ता छोड़ के हमारे में प्रॉब्लेम करता है, हट जाओ. म्हाताऱ्याला घाबरला. कोण कोण? शकुनी. जीजो ये बूढ़ा बहुत प्रॉब्लम करता है, खाता है अपना और गाता है पांडवों को, इसको सरसेनापति पद से हटा दो और कर्ण को बिठा दो. कर्णाला उभं केलं, पण कर्णाचा रथ कोण चालवणार? तिकडे कृष्ण आहे, कोणाकडं? अर्जुनाकडे. कर्ण उभा केला पण रथ कोण चालवणार? कर्ण योद्धाच आहे, वादच नाही काही, पण त्याचं आधार कार्ड अपडेट नाही. नाही कळलं तुम्हाला? कळलं. लिंक नाही. काय लिहावं? कर्ण सूर्य, कर्ण अर्जुन, कर्ण पांडव, कर्ण सूतपुत्र लिहायचं काय? एखादी पोरगी जर आपण दत्तक घेतली, आई वडील नसलेले, तर कायदेशीर आत्ता अडचणीत तिला नाव लावायचं काय? आणि मग ती आणली कोणाची? इथून चौकशी, मग केस कारवाई, पोलीस स्टेशन, मग गावातले लोक परिसरात असतातच, यांनी मुलगी कुठून आणली शोध लावा. आश्रम होताना परिसरात सुरुवातीला गोड वाटतं माझी आई, नंतर डेव्हलप झाल्या हे लोक मागं लागतात. विठाला विठाला आय एम ग्रेट एक्सपिरियन्स. मला त्याचा अनुभव चांगला जबरदस्त आहे. त्यामुळे मी जे स्टडी करतोय, चिंतन करतोय, त्या ठोस भूमिका मांडतोय. श्रोते हो, पुढे ऐका. कर्ण तर उभा केला, रथ चालवायला शकुनीनं डोकं लावलं, पांडवांचा सख्खा मामा शल्य फोडला. कोण फोडला? शल्य. आताही सध्या चालू आहे ते. तिकडनं इकडं, इकडनं तिकडं, तिकडनं इकडं, जिकडे मिळेल तिकडे, कोणी का असेना, फोडला शल्य. आणि शल्य कर्णाच्या रथात बसवला. शल्य रथ चालवायला कृष्णापेक्षा बेटर, देवापेक्षा. पण देव देव आहे, पण तरी हा कमी नाही. विरोधकाला कमी मानण्यात अर्थ राहिलेला नाही. हा ते सत्यात नसतील, पण व्हेरी डेंजरस स्लो पॉयझन, काही येऊ शकतं. उभं केलं, परंतु कर्णाला एक आट घातली शल्य मामाने. कर्ण तू नया है, गरम आवाज में मेरे साथ बात नहीं करना, धीरे से बात करना, मैं बूढ़ा हूं और तू नया है. पण रथ चलेना म्हणून कर्ण भडकला. ए बूढ़े, रथ भगाव. राग आला शल्याला, रथ सोडला आणि तो निघाला. तेवढ्या शकुन्याला, मामा कर्ण नया है, आभी खड़ा है, जब तक विजयी नहीं होता, कैबिनेट नहीं बनता, तब तक ऐसा चलेगा, अनुभव कम है मामा, आपको एक्सपीरियंस ज्यादा है, संभाल लो. तुम्हारे सामने कृष्ण क्या टिकने वाला है, तुम तो मातब्बर हो. फुगलं. आलं रथावर पुन्हा. जिकडं तिकडं पिना लागतात, खुश होतात सगळे. रथावर आला
रथाला रथ भिडले. दृष्टांत संपून टाकतो. बाणाला बाण सुटला, त्यांनी मारला, यांनी मारला, यांनी मारला, त्यांनी मला. अग्नि अस्त्र, क्षेपण अस्त्र, वायू अस्त्र, पर्जन्य अस्त्र, गरुड अस्त्र, सर्पास्त्र, मोहिनी अस्त्र सगळे पाश टाकले. अर्जुनाचे कर्णाचे बाण बाणाला टकरायला लागले. आता काय करायचं? भगवंताकडे अर्जुनाने पाहिलं. भगवान म्हणाले, चिंता करू नकोस, मी बरोबर आहे, शंकर बरोबर आहेत, म्हणजे महारुद्र मारुती बरोबर आहेत. युक्तीला मी आहे आणि बलाला मारुती आहेत. युक्ती आणि बल एकत्र झाल्यावर कोणाची काय हिम्मत आहे पुढं करण्याची, तू चिंता करू नको. आणि भगवान म्हणाले, मेरे भाई और बहनों, आज के रात्री 12 बजे. आणि फाटली ना कुरुक्षेत्रात सगळ्यांची. अयोध्या तो हो गया विज्ञान वापी के लिए. अरे बाप, ऐकताय ना? सगळे घाबरले. भगवंताची डरकाळी ऐकली की आता अर्जुनाचा विजय पक्का झाला. पण ऐका, कर्णाने असा बाण मारला, त्याला कर्ण प्रत्यंचा म्हणतात, म्हणजे दोरी कानापर्यंत ओढणे. 90 अंशाच्या कोणाने सरळ. ती मरकुरी कशी लावली आहे? मरकुरी पेपर लॅम्प. इथून करेक्ट बाण जाणार आणि त्याला फोडणार, म्हणजे अर्जुनाला उडवणार. पण भगवंत चतुरा तो शिरोमणी, गुण लावण्याची खाणी, मुकुट सकळामणी, धन्य तुझे विठोबा. अर्जुनाच्या रथाचे घोडे एवढ्या वेगातले कृष्णाने लगाम ओढला, खेचले आणि घोडे जागेवर रोखले. तात्काळ घोड्यांनी पाय टेकवल्यावर रथ वाकला. आता बाण चालला वरून. ऐकताय ना? बाण वरून गेल्यावर अर्जुनाचं डोकं सुटलं, गळा सुटला आणि बाण लागला एका रॉडला, एका ध्वजाला, एका काठीला, एका झेंड्याला. ज्ञानोबरायांनी हे महाभारत पाहिलं. ध्वजस्तंभावरी वानरू, तो मूर्तिमंत शंकरू, सारथी शारंगधरू अर्जुनेसी. फडफडणाऱ्या भगव्या ध्वजावरती मारुतीराचं चिन्ह होतं, म्हणजे शंकर होते. आणि रथ चालवायला कृष्ण होते. त्यामुळे करी दुष्टांचा संहार. नाही कळलं मारुतीराय तत्वचिंतन? करी दुष्टांचा संहार, नाम घेता विघ्ने जाय, त्याचा महिमा वर्णू काय. म्हणून त्याचं नाव घेताना मारुती मारुती भजन करता येणार नाही. मग काय करा? वाचे वदता शिवनाम, तयान बाधी क्रोध काम, धर्म अर्थ काम मोक्ष, शिव देखता प्रत्यक्ष. किंवा शिवयती मंगलम नाम, यस्य वाची प्रवर्तते शिवपुराण. श्रोते हो, स्टेप बाय स्टेप आपण आलोत. मारुतीचा रंग आहे लालबुंद, त्यांनी लावलाय सेंदूर. कथा आमचे आदरणीय ढोक महाराज, संजय महाराज पाचपोर, माझा मानस पुत्र समाधान शर्मा, हे सगळेजण वैभवी श्री ह्या कथा सांगतात. माझ्या कथा फार कमी आहेत, कीर्तनच अधिक आहेत. श्रोते हो, सज्जन हो, एक प्रकरण सांगतो. सीता मैया रामचंद्राच्या जवळ अयोध्येत सिंहासनावर बसली. रामं लक्ष्मण पूर्वजं रघुवरं सीतापतिं सुंदरं, काकुत्स्थं करुणार्णवं गुणनिधिं विप्रप्रियं धार्मिकं, राजेन्द्रं सत्यसंदं दशरथनयनं श्यामलं श्याममूर्तिं, वंदे लोकाभिरामं रघुकुलतिलकं राघवं रावणारी प्रभु रामचंद्र भगवान की जय. सियावल रामचंद्र भगवान की जय. जरा ताकदीने म्हणा रे, म्हणजे पोटात तुम्हाला भूका लागतील. सियावल रामचंद्र भगवान की जय. अयोध्याधीश रामचंद्र भगवान की जय. जय जयकार झाला. सीता मैया जवळ बसल्या. भगवान हसले. मारुतीराला डाऊट आला, शंका आली. प्रभु, मैया के तरफ देख के तुम क्यों हंस पड़े हो? कोणी विचारलं? मारुतीराय. प्रभु म्हणाले, बेटा हनुमान, इस सभा में मत पूछना, कभी फुर्सत मिले तो बता दूंगा. सीतेला विचारलं, मैया बता दो कि भगवान क्यों तुम्हारे तरफ देख के मुस्कुराते हैं, हसतात का? सीता मैया म्हणाले, आता विचारू नकोस, काला झाला की निवांत आहे मी, तुला सांगेल. आता माझं शेड्यूल खूप बिझी आहे. माझ्या मग येणारे बुवा, स्वयंपाक, खाणं, टाळकरी, भोजन, आसन, व्यवस्था, जरा गडबड आहे, निवांत बोल. सीता मैया म्हणाली. पण मारुतीरायच, मैया बता दो, मैया बता दो, मैया बता दो. एक दिवस मंगळवार गाठला.
आणि सकाळीच उठून सीतेकडे आले मारुतीला, मैया अभि बता दो. हट्टाला लेकरू आल्यावर आईने प्रेम पुरवावं लागतं. सीता मैया म्हणाला, बेटा हनुमान क्यों चिल्लाता है, क्यों पूछता है, मैया बता दो, मेरी तीव्र जिज्ञासा है. क्यों भगवान मुस्कुराते, क्यों हंसते, क्यों देखते आपकी तरफ, कितना प्रेम करते, क्या करती हो मैया आप. कुछ नहीं, मैं भांग में सिंदूर जब लगाती हूँ तो भगवान बहुत प्यार करते हैं. अच्छा, अभी पता चला सिंदूर की महिमा क्या है. कल देखो मैया मैं कैसा करता हूँ. घेतला किलो किलो सिंदूर, लावला अंगाला सगळ्या, केलं, उडी मारली, 17 आणि उड्डा आणि हुंकार वदनी करी डळमळ भूमंडळ सिंधू जळगणी कडाडिले ब्रह्मांड धाके त्रिभुवनी सुर निशाचर त्या झाल्या पळणी. हनुमान आले आणि भगवान उठले, म्हणाले, वा बेटा, अरे वा हनुमानजी, बढ़िया, अप्रतिम. अभी पता चला मैया की तरफ क्यों देखते, सिंदूर लगा दिया मैंने. मग प्रमाण लिहिलं नाथ महाराजांनी, अंगी सिंदूर चर्चिला, भव्य मारुती देखिला, कपिकुळाचे मंडन, शरण एका जनार्दन. कपी म्हणजे वानराच्या कुळात जन्माला आलेल्या मारुतीरायानं रामभक्तीचं मंडन म्हणजे मांडणी केल्यामुळे शरण एका जनार्दन विठोबा जय जय विठोबा. टाळ्या वाजवा, हात वर करा सगळे जण एक साथ. जय 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 ठोबा. हरी जय 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 ठोबा रघुमाई. हरी जय 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 ठोबा रघुमा. मना 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 जय जय ठोबा रघुमा. अरे म्हणा ठोबा रघुमा. अरे ठोबा रघुमा. ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम, दत्तात्रय जनार्दन स्वामी एकनाथ महाराज, आदिशक्ती मुक्ताई. करबिली तैसी केली कटकट, वाकडे का नीट देव जाणे, तुमच्या पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे, मज क्षमा करणे संती नोहे अंगभूत युक्ती, सर्वेपि सुखिनः संतु संतु सर्वे निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. ज्या संतांनी तुम्हाला मला हे भारतीय तत्वज्ञान मराठी वाङ्मयात सोपं स्वच्छ करून ठेवलं, त्यांना खूप आपण धन्यवाद देऊया. दासोपंतांची पासोडी असेल, मुकुंदराजांचं गीताभाष्य असेल, ज्ञानोबराची ज्ञानेश्वरी असेल, आपल्या उपदेशीय पंथ परंपरेमध्ये डव्हाळे नावाचं जे प्रकरण आहे महदंबेचे, हे काव्य स्फुरलं आणि यामुळं तत्वचिंतन मराठीत लोकांना आपल्याला करता येतं. नाही तर अशा निर्जर अरण्याच्या प्रभागात तत्वज्ञान कळणं, समजणं, ते पटवून घेणं आणि त्याप्रमाणे वर्तन करणं अत्यंत काठिण्याची गोष्ट आहे.
ताईंना पुन्हा एकदा मी मनपूर्वक खूप धन्यवाद देतो. तुम्ही सगळेजण या स्थानाची डेव्हलपमेंट करा, प्रगती करा. लेकरं जे येतील त्यांना गोड प्रेम द्या, येणाऱ्या अतिथीचं स्वागत करा. तुम्हाला उत्तम परमात्मा आरोग्य देईल, ऐश्वर्य देईल, या तिळमात्र शंका नाही. आणि या एका जंगलात नंदनवन फुलवलं ज्यांनी ही भूमी दान केली आहे, डोनेट केली आहे, त्याही पुरुषाला, त्यांच्या वंशजांना मी खूप धन्यवाद देतो. माझ्या जन्मस्थानातही त्यांची कीर्तनं झाली आहेत, पिंपळनेरला झाली आहेत, बीड जिल्ह्यातल्या नवगण राजुरीला झाली आहेत. त्याचबरोबर नाशिकातल्या उत्सवातही मी समोर बसलो. मुंबईतही आमच्या महानंद बाबांच्यामुळे प्रेमसंबंध वृद्धी झाले. ते व्हावेत. पखावज वादक, टाळकरी, पेटी वादक, श्री कॅमेरामन, स्पीकरवाले, जमलेल्या माता आणि भगिनी, पुरुष मंडळी, या सगळ्यांना खूप धन्यवाद देत वेळ वाया न दवडता निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. 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 निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ जय हो मुक्ताबाई. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. 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 निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई हात वर करा. हा निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. 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 कपिकुळाचे मंडन शरण एका जनार्दन, नाम घेता विघ्ने जाय त्याचा महिमा वर्णू काय. हे कीर्तन भगवंताच्या चरणी समर्पित करतो आणि माझ्या आजच्या सेवेला या ठिकाणी विराम देतो. आज तपोनिधी आनंद आखाड्यातले माझ्याबरोबरचे माझे शिष्य श्री मधुरानंद सरस्वती स्वामी महाराज या ठिकाणी आले. माझा विद्यार्थी हा विठ्ठल स्वरूप त्याचं नाव आहे. उपकुर्बान दीक्षा त्याची झाली आहे आखाड्यातनं. आणि तो गणेशाचं पुराण अतिशय उत्तम सांगतो. चातुर्मास्यात मी कुठे जात नाही प्रवासाला, कीर्तनाला. आणि त्या काळात लेकरांना काही नोट्स देणं, श्लोकाच्या संथा देणं, कथा समजून घेणं, प्रवचनमाला घेणं, त्यात ते लेकरू तयार झालं आणि तो छान गणेशाची कथा करतो. आमच्या अमृत महाराज ऑफिशियल इन्स्टा नावाच्या अकाउंटला विठ्ठल बहिर नाव टाकलं की त्याच्या पण क्लिपा तुम्हाला पाहायला मिळतात. विठ्ठलामृत यूट्यूब चॅनल आहे, त्यालाही तुम्ही पाहू शकता, सर्च करू शकता. हे कीर्तन रुक्मिणी पांडुरंग परमात्म्याच्या चरणी समर्पित करतो. ज्यांच्या नावे तुम्ही संस्था काढली त्या संत श्रेष्ठ आदिशक्तीला प्रणाम करतो. मुक्तपणे मुक्त, श्रेष्ठपणे श्रेष्ठ, सर्वत्र वरिष्ठ मुक्ताबाई. हे कीर्तन समर्पित करतो आणि माझ्या सेवेला विराम देतो. माझ्या कीर्तनात जे बरं ते माझ्या गुरुकृपेचे, चुकलं ते माझे वैयक्तिक दोष आहेत, आपण पदरात घ्यावं अशी भावना व्यक्त करत माझ्या कीर्तनाला विराम देतो. तुम्हाला कोणाला कंटाळवाणं झाला असेल, आवडला असेल नसेल, देवानं तुमचं बरं करावं. व्यसन करू नका, झाडं तोडू नका, गर्भातल्या बालिकेला मारू नका, भांडणं करू नका, वादात पडू नका, राजकारणापुरतंच करा. एरवी प्रेमानं हातात हात देऊन संप्रदायाचं जीवन जगा. कुठल्याही पंथात वादात जाऊ नका. प्रेमानं एकामेकाला आलिंगन द्या अशी भावना व्यक्त करत मी माझ्या शब्दांना विराम देतो. आणि विठ्ठल जय जय ज्ञानदेव पंढरीनाथ माऊली ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, एकनाथ महाराज, रामकृष्ण वरपगावकर महाराज की ढाला.